काल जे शेतकरी महाएल्गार मोर्चा झाला त्याचं यश म्हणून मंत्रालयात बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आपले शेतकऱ्याचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू असतील, राजू शेट्टी साहेब असतील आणि आमचे रविकांतजी तुपकर साहेब असतील, यांच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की 30 जून पर्यंत शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू अशी एक घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। परंतु या घोषणेबरोबरच काही शंका कुशंका या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मनात तयार झाल्या आहेत। या शंकेमध्ये कुठेही बच्चूभाऊ असतील, कुठेही राजू शेट्टी असतील किंवा रविकांत तुपकर साहेब असतील, यांच्याबद्दल कुठेही शेतकऱ्याच्या मनात तिळमात्रही गैरसमज नाही। हा मुद्दा मी पहिले क्लिअर करतो। शेतकऱ्याच्या मनात तयार झालेले मुद्दे असे की 30 जून पर्यंत जर सरसकट कर्जमाफी होणार तर मग शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत पीक कर्ज भरायचे किंवा नाही, हा एक प्रश्न शेतकऱ्याच्या मनात उद्भवलेला आहे। कारण की जर 31 मार्च पर्यंत जर कर्ज शेतकऱ्यांनी भरलं नाही तर बँका नोटीस काढणार आणि जर भरलं तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही, अशा दुविधा मनस्थितीमध्ये शेतकरी पडलेला आहे। त्याचप्रमाणे जर शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत कर्ज भरलं नाही आणि जर सरकारनं याची अगोदरची तारीख देऊन या शेतकऱ्याला जर कर्जमाफीतून वगळलं तर मग याची जबाबदारी कोणाची, हा एक प्रश्न शेतकऱ्याच्या मनात पडलेला आहे। त्यामुळे याची कुठेतरी क्लिअरिटी आमचे नेते बच्चूभाऊ कडू असतील, राजू शेट्टी साहेब असतील किंवा रविकांतजी तुपकर साहेब असतील, यांनी शेतकऱ्याला याची क्लिअरिटी देणं गरजेचं आहे। आणि त्याचप्रमाणे काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की शेतकऱ्याची कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेबांनी केली, फडणवीस साहेबांनी केली, शरद पवार साहेबांनी केली। तर आमचा प्रश्न आहे अजित पवार साहेबांना, तुम्ही 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला तरी तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री होते, तुम्ही एकनाथ शिंदेच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री होते, तुम्ही उद्धव साहेबांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि आता परत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सुद्धा कॅबिनेटमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात। मग तुम्हाला 3 4 वेळेस उपमुख्यमंत्री पद उपभोगावं वाटते आणि आमच्या शेतकऱ्यावर आज निसर्गाने जे हे आसमानी संकट आणलेलं आहे त्यामुळे शेतकरी मोठा कुळी झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याकडे पैसे नाही, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी मागते आणि तुम्ही हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला हे करणं क्रमबाबत आहे, परंतु तुम्ही जे शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारला आणि 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, त्याचं काय, त्याचे पैसे कुठे गेले? त्यानंतर तुम्ही शेतकऱ्याच्या पैशातून, महाराष्ट्राच्या करदात्याच्या पैशातून तुमच्या जिल्हाध्यक्षाला 36 जिल्हाध्यक्षाला स्कॉर्पिओ वाटप केला, तो पैसा तुम्ही घामानं कमवला का? ते तुम्ही तुमच्या वावरातली सोयाबीन विकून त्या जिल्हाध्यक्षाला स्कॉर्पिओ वाटल्या का? हा आमचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे। अजित दादा, तुम्ही किती भ्रष्टाचार केला हा महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याच्या नादाला लागू नका, एवढीच आम्ही तुम्हाला विनंती आहे। आणि बच्चू कडू साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, रविकांत तुपकर साहेब असतील, यांना आमचे हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ज्या शेतकऱ्याच्या समोर या ज्या पडलेल्या गोष्टी आहेत या कर्जमाफीवरून, त्या तुम्ही क्लिअरिटी द्यावा, एवढीच तुम्हाला तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यातर्फे मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।